हाय, हॅलो, नमस्कार. मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी भाजणी केली आहे त्याचे मी आज थालीपीठ दाखवत आहेत. ही थालीपीठाची भाजणी इथे तुम्ही बघू शकता कशी रवाळ दळलेली आहे. याचं अगदी गव्हाच्या पिठासारखी किंवा ज्वारीच्या पिठासारखी आपल्याला दळायची नाही आहे. ही रवाळच दळून आणायची आहे. याचा रंग हलकासा काळसर येतो, पण वास बघा अगदी खमंग येत आहे. आता आपण त्याची पूर्वतयारी करून घेऊ. त्यासाठी मी इथे एक छोटंसं वाटण करीत आहे. त्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालत आहे. थोडीशी तुम्ही कढीपत्त्याची पानं पण घालू शकता. आणि इथे जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर त्या जागेवर पालेभाज्या चिरून घालू शकता किंवा पत्ताकोबी चिरून घालू शकता. जे भाज्या तुमच्या घरात आवडत असतील त्या भाज्या चिरून इथे तुम्ही घालू शकता. थालीपीठ चवीला अगदी खमंग, खुसखुशीत आणि चुरचुरीत लागतात. पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये घरोघरी केलं जातं आणि अत्यंत लोकप्रिय आहे हे थालीपीठ. सगळ्यांना आवडेल अशा चवीचं आहे. थालीपीठात आपण आपल्या आरोग्यासाठी जे जे जिन्नस आवश्यक आहे ते आपण कडधान्य घातलेले आहेत. आता इथे आपलं वाटण तयार आहे. आता सुरुवातीला मी इथे मेजरिंग कपनुसार 2 कप थालीपीठाची भाजणी घेत आहे. आता ह्यामध्ये माझे 9 थालीपीठं तयार झाले आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या घरात व्यक्ती असतील त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि जी आपण आलं हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती इथे मी 2 चमचे घालून घेत आहे. आपली भाजणी अगदी खरपूस झाली आहे आणि त्यात हे असं हिरवी मिरचीचं वाटण टाकलं की अगदी सुगंध छान दरवळायला लागलेला आहे. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालत आहोत. सुरुवातीला वाटणात घातली आहे, पण अशी वरतून घातली की ती दिसायलाही छान दिसते आणि चवीला पण छान लागते. हे थालीपीठ आपल्याला वेट लॉसला पण चालतात आणि इतर वेळी पण आपण खाऊ शकतो. आरोग्यासाठी आपल्या खूप फायदेशीर असल्यामुळे आपण अधूनमधून हे लहान मुलांना दिले पाहिजे. आता मी इथे थोडेसे तीळ घातलेले आहेत. पावसाळा सुरू आहे आणि पुढेही थंडी येत आहे, त्यामुळे आपण थालीपीठांमध्ये जर तीळ घातले तर आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण पण भेटतं. महाराष्ट्रातला हा खूप लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. घरोघरी सर्रास थालीपीठं केले जातात. काही काही भागांमध्ये जर भाज्या उरलेल्या असतील रात्रीच्या तर त्या भाज्या यामध्ये पाण्याच्या ऐवजी ती भाजी घालून हे पीठ मळून थालीपीठं केले जातात. ते सुद्धा चवीला खूप छान लागतात. हळद घालायचं विसरली होती म्हणून थोडीशी पाव चमचा हळद घालून पुन्हा हे पीठ छान घट्टसर मळून घेत आहे. हे पीठ मळल्यानंतर आपल्याला ठेवून द्यायचं नाही आहे. लगेचच थालीपीठं करायला घ्यायची आहे, कारण यात ज्वारीचं बाजरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पीठ पातळ होतं व नंतर थालीपीठं थापली जात नाही. इथे एक छान मी आता सुती कॉटनचा कपडा घेतला आहे चौकोनी आणि तो पाण्यामध्ये ओला करून घेतला आहे. तुम्ही इथे रुमाल पण घेऊ शकता. आता तो ओला केल्यानंतर मी सुरुवातीला आपल्याला तवा ग्रीस करायचा आहे म्हणून मिरच्या पण भाजून घेणार आहे. आता मिरच्यांना इथे काप करून घेतलेत. मिरच्या नुसत्याच भाजल्या तर त्या चवीला काही चांगल्या लागत नाही, म्हणून त्याला काप देऊन आपण त्यामध्ये मीठ भरून घेणार आहोत आणि थालीपीठ भाजायच्या आधी तवा ग्रीस करायचा आहे म्हणून तेल घालून ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत. कारण आपण हे वेट लॉसला करणार आहोत त्याच्यामुळे तेल आपण कमी प्रमाणात वापरणार. तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप घालून सुद्धा हे भाजू शकता किंवा खाऊ शकता. आता ह्या मिरच्या आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. त्याआधी मी इथे एक थालीपीठ थापून घेते. आता कपड्यावर थोडंसं पाणी घालून मी हे थालीपीठ थापून घेत आहे. तुम्हाला जर असं बोटे उमटवलेलं नको असेल तर वरतून एक प्लास्टिकचा कागद लावून तुम्ही लाटण्याने हळूहळू पसरून घेऊ शकता.
बाहेर गाड्यांवर मिळतात तेथे लाटूनच केले जातात. आणि थालीपीठ पातळ जाड करणं हे संपूर्ण तुमच्या आवडीवर आहे. पण शक्यतो थालीपीठ पातळच छान लागतात. अगदी नरम पण होतात हे. आता यामध्ये असे छिद्र करून घेतलेले आहेत. म्हणजे तव्यावर घातल्यानंतर खालची बाजू भाजण्यासाठी आपल्याला त्यात तेल सोडावं लागतं. आता इथे तवा गरम झाला आहे, त्यावर मी मिरच्या भाजून घेते सुरुवातीला. आता मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तवा पण आपला ग्रीस आहे, त्यावर आपण आता हलक्या हाताने हे कापड घालणार आहोत, म्हणजे थालीपीठ घातलं जाईल. तव्यावर जर तेल असेल तर तुम्ही जोरात घालू नका, ते तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे. आता अशा प्रकारे वरची बाजू ओली आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या छिद्रांमध्ये तेल सोडून आणि त्याच्या चहूबाजूंनी तेल सोडून आपल्याला हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे. वरची बाजू सुकू देऊ नका, नाहीतर थालीपीठ चवीला चांगले लागत नाही आणि ते लवकर भाजलंही जात नाही. अशा प्रकारे मी त्यावर झाकण ठेवून त्याच्या दोन्ही बाजू भाजून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता थालीपीठ आपले दिसायलाही किती छान दिसत आहे आणि चवीलाही अगदी खमंग लागत आहे. थालीपीठ मऊसूत झालेले आहेत, हेही तुम्ही इथे बघू शकता. आता तुम्हाला एक घास मी खाऊन दाखवते. तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता. मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.